कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. मित्रांनो प्रथमतः चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कारण आपण जास्त लाईक करत नाही. तर खरीप सीझन मित्रांनो इथे आता चालू झालेला आहे आणि चालू वर्षाला आपण 2 एकर क्षेत्रावरती कपाशीची लागवड करत आहोत. तुम्हाला मागील व्हिडिओ पण आपण दिलेले आहे आणि आजचा व्हिडिओ खास असणार आहे, कारण आपण बियाणं येथे निवड केलेली आहे आणि आपल्या क्षेत्रावरती आपण याच बियाण्याची लागवड 2 एकर क्षेत्रावरती 3 बॅगी आपण नाथ सीडचं संकेत मित्रांनो इथे आणलेला आहे. पाहू शकता आपण. या वाहनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती रोगकिडी खूप अशा कमी येतात, जे की अनेक शेतकऱ्यांना रोगकिडीवरती खर्च खूप असा करावा लागतो. त्यामुळे रोगकिडी कमी येणं खूप असं गरजेचं असतं आणि या वाहनामध्ये ही वैशिष्ट्ये खास आपल्याला दिसून येतात. आणि या वाहनाचं जे बोंड आहे ते मीडियम स्वरूपामध्ये मित्रांनो आहे, हे आपण लक्षात घ्या. जास्त टपोरं बोंड वगैरे या व्हरायटीचं नसतं, हे आपण लक्षात घ्या. कारण अनेक शेतकरी मित्रांना वाटतं की आपल्या कपाशीवरती बोंड टप्पळ असावी असं वाटतं, परंतु मिडियम स्वरूपामध्ये या कपाशीवरती या झाडावरती बोंड असतात. पात्याची संख्या जी आहे ती अशी खूप अशी असते. लाईनच्या लाईन आपल्या फांदीवरती या कपाशीवरती दिसून येतात. जबरदस्त पाते या व्हरायटीवरती आपल्याला दिसून येतील. पाते जास्त असल्यामुळे आपल्याला निश्चित बोंड जास्त मिळणार आहेत आणि बोंडाचं जे सरकीमधील जे आपल्याला संख्या असते ती अशी खूप अशी मित्रांनो आहे. त्यामुळे जास्त आपण विचार करू नका की जे वजन आहे ते आपल्याला कमी भेटेल. पातीची संख्या भरपूर अशी असल्यामुळं आपल्याला निश्चित ही व्हरायटी ॲव्हरेज पण चांगल्या पद्धतीने देते. तर चालू वर्षी आपण संकेतचा विचार येथे केलेला आहे. आपण मागील 2 वर्षापूर्वी पण संकेत येथे केलेली होती. बऱ्यापैकी ॲव्हरेज आपल्याला तिनं दिलेला आहे. आता यावर्षी पण आपण या बियाण्यावरती म्हणजे जुन्या बियाण्यावरती विश्वास ठेवून आपण ही व्हरायटी निवडलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी व्हरायटी सांगितलेल्या होत्या. त्यामध्ये संकेतचं पण आपण नाव घेतलेलं आहे आणि तीच व्हरायटी आपण यामध्ये पण निवडलेली आहे. तर मागे मित्रांनो पाहू शकता आपण आपल्या जमिनीला इथे पाणी पण देऊन घेतलेलं आहे. आदल्या दिवशी पाणी देऊन घ्या आणि दुसऱ्या दिवशी आपण ताबडतोब कपाशीची लागवड पाणी दिल्यानंतर बागायती क्षेत्रामध्ये करून घेऊ शकता. आता लागवड करतेवेळी पाहू शकता आपण पूर्ण इथपर्यंत ओल गेलेले आहे. पाहू शकता आपण, हे पहा, इथपर्यंत ओल गेलेले आहे. बियाणे टोपतेवेळी खाली टोपायचं आहे आणि पाणी आपल्याला जास्त सोडायचं नाही. बी टोपल्यानंतर पाणी कमी प्रमाणामध्ये फोडा, म्हणजे बी आपलं वाहणार नाही. त्यामुळे आपली तूट निश्चित कमी होणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये नियोजन आपण करा आणि ज्या मित्रांना पेंडामेथिलिन वगैरे मारून घ्यायचं असेल त्यांनी ते पाणी दिल्यानंतर म्हणजे जे सेकंड पाणी असतं, आपण बीज ओलं झाल्यानंतर ताबडतोब मागून पेंडामेथिलिन मारू शकता, की जेणेकरून आपल्याला महिनाभर तणावरती नियंत्रण बसेल. तर अशा पद्धतीने नियोजन आपण करा. संकेतचं जे बियाणं आहे ते कसं आहे तुम्हाला मी आता हे पॅकेट एक फोडून दाखवणार आहे. आपण 2 एकरसाठी 3 पॅकेट इथे आणलेले आहेत. तर 1 एकरसाठी आपल्याला जवळजवळ 30 गुंठे रान या पॅकेटमध्ये होतं. अशा हिशोबाने आपण लागवड करा. आता लागवडीचं अंतर भारी जमिनीसाठी किती ठेवायचं ते तुम्हाला मी एकदा सांगणार आहे. कारण संकेत ही व्हरायटी खूप अशी डफळणारी आहे आणि उंच वाढणारी आहे. तर जेवढं आपण भारी जमिनीमध्ये अंतर ठेवाल, म्हणजे अनेक शेतकरी मित्र काळ्यावटीच्या जमिनीसाठी 6-6 फुटापर्यंत अंतर या व्हरायटीचं ठेवू शकतात. आता तुम्ही म्हणाल की हे अंतर खूप झालं, परंतु आपल्या शब्दावरती आपण भरोसा ठेवून हे अंतर ठेवा. निश्चित आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. 6x1 वरती आपण लागवड करा आणि जर आपलं ड्रीप असेल, आपण ठिबक करणार असाल तर ठिबकवरती 7 ते 8 फुटापर्यंत पण अंतर आपण ठेवू शकता. तर अशी ही व्हरायटी मित्रांनो आहे. जबरदस्त व्हरायटी आहे आणि खूप अशी डफळणारी व्हरायटी आहे. ड्रीप असेल तर 7 ते 8 फुटापर्यंत अंतर ठेवा. 7x1, 8x1 असं अंतर आपण ठेवू शकता आणि फ्लोनी जर आपण भरणार असाल तर 6x1 वरती पण आपण लागवड करू शकता. आणि मीडियम स्वरूपाची जमीन असेल, जशी की आपली जमीन आहे, तर या जमिनीसाठी आपण 5x1.5 वरती 2 वरती असं अंतर ठेवून आपण याची लागवड करू शकता. आता बियाणं तुम्हाला मी दाखवून घेणार आहे कसं आहे ते. हे पहा, अशा पद्धतीमध्ये बियाणं मित्रांनो आहे. हे पहा, आता यामध्ये हे असं जे बियाणं आहे हे डायरेक्ट आपण बाजूला काढायचं. फुटलेलं जे बियाणं आहे ते अजिबात लावायचं नाही, कारण त्याचा फायदा होणार नाही. हे पहा, इथे पाहू शकता आपण, हे असं फुटलेलं बियाणं वगैरे ते अजिबात आपण लावू नका. आणि
या वाहनाला म्हणजे कपाशीचं जे बीज असतं त्याला पूर्ण सीड ट्रीटमेंट केलेली असते, बीज प्रक्रिया यावरती झालेली असते. त्यामुळे बीज प्रक्रिया करण्याचं आपल्याला कुठलंही येथे टेन्शन नाही. आणि जरी शेतकरी मित्रांना करायची असेल तर ते करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता हे पूर्ण त्यांनी लिफलेट इथे दिलेलं आहे, याच्यावरती पूर्ण माहिती आहे. तुम्ही पाहून पण घेऊ शकता. कंपनीचं जे अंतर आहे ते पण यावरती दिलेलं आहे, तुम्ही वाचून पण घेऊ शकता. आता मला पूर्ण म्हणजे माहिती असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आता आपण लिफलेट इथं काय वाचलेलं नाही, परंतु मागील जो अनुभव आहे त्याच्यानुरूप आपण तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीने लागवड करू शकता. ड्रिपवरती असेल तर ड्रिपवरती वेगळं अंतर ठेवा, किंवा तुमचं फ्लोनी असेल किंवा हलक्या जमिनीमध्ये पण हे चालतं, परंतु हलक्या जमिनीमध्ये अंतर खूप असं कमी आपण ठेवू शकता, कारण झाडाची वाढ येथे होत नाही आणि झाड खूप असं डपळत नाही. तर हलक्या जमिनीमध्ये आपण 3 फुटावरती किंवा 4 फुटावरती पण लागवड करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो 4 फुटापर्यंत करा, म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी हलक्या जमिनीमध्ये पण याचं ॲव्हरेज वगैरे व्यवस्थित भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बियाण्याची ओळख इथे केलेली आहे. आपण तुम्हाला पूर्ण माहिती येथे दिलेली आहे. पॅकेट आपण 3 येथे 2 एकरसाठी आणलेले आहे. तर अशा पद्धतीमध्ये नाथ सीड्सचं संकेत वाहन आपण चालू वर्षाला निवडलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तर धन्यवाद.